नमस्कार. आशावान असण्याची उदाहरणं फक्त भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये पाहायला मिळतात. जसे ऑस्ट्रेलियामधील निकोलस जेम्स व्ह्यूजेस, इंडियानाचे रॉल्फ विल्यम ब्रोन आणि अमेरिकेची विल्मा रुडॉल्फ. आज ह्यांच्यापैकीच एका आशावान व्यक्तीच्या रूपाने अमेरिकन ॲथलीट विल्मा रुडॉल्फच्या जीवनाचा तुम्हाला परिचय करून देऊया. धन्यवाद. विल्मा रुडॉल्फचा जन्म 1939 मध्ये अमेरिकेच्या टेनेसी राज्याच्या एका गावात झाला होता. विल्माचे वडील रुडॉल्फ कुली आणि आई सर्वंटचं काम करायची. विल्मा 22 भावंडांमध्ये 19व्या नंबरवर होती. विल्मा बालपणापासूनच खूप आजारी असायची. 4 वर्षांची असतानाच विल्माला पोलिओ झाला होता आणि ती अपंग झाली. विल्मा रुडॉल्फ कॅलिपर्सच्या सहाय्याने चालायची. डॉक्टरांनी प्रयत्न बंद केले आणि म्हणाले की ती कधीही आधाराशिवाय जमिनीवर चालू शकणार नाही. विल्मा रुडॉल्फची आई सकारात्मक मनोवृत्ती असणारी महिला होती आणि त्यांनी विल्माला प्रेरित केलं आणि म्हणाली की तू काहीही करू शकतेस. या ब्रह्मांडात अशक्य असं काहीच नाही. विल्मा तिच्या आईला म्हणाली की मी या जगातील सर्वात वेगवान धावपट्टू बनू शकते का? आई विल्माला म्हणाली की देवावर विश्वास आणि मेहनत आणि जिद्दीने तू वाटेल ते प्राप्त करू शकतेस. नऊ वर्षांची असताना तिने हट्ट करून तिचे ब्रेसेस काढले आणि चालायला सुरुवात केली. कॅलिपर्स काढल्यानंतर चालण्याच्या प्रयत्नात तिला बरेचदा इजा झाली आणि खूप त्रास सुद्धा सहन करावा लागला. पण तिची हिंमत खचली नाही. ती सतत प्रयत्न करत होती. शेवटी तिला यश प्राप्त झालं आणि 1-2 वर्षानंतर ती कोणत्याही आधाराशिवाय चालण्यात यशस्वी झाली. 13 वर्षांची असतानाच तिने पहिल्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि शेवटच्या स्थानावर आली. परंतु तिने जिद्द सोडली नाही आणि सतत धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेत राहिली. बरेचदा हरल्यानंतरही तिने माघार घेतली नाही आणि प्रयत्न सुरूच ठेवले. शेवटी असाही एक दिवस आला जेव्हा तिने स्पर्धेमध्ये पहिलं स्थान प्राप्त केलं. 15 वर्षांची असताना तिने टेनेसी राज्य विश्वविद्यालयामध्ये प्रवेश घेतला, जिथे तिला कोच एड टेम्पल भेटले. विल्माने टेम्पलला तिची इच्छा सांगितली आणि म्हणाली की तिला सर्वात वेगवान धावपट्टू बनायचंय. कोच तिला म्हणाले, तुझ्या ह्याच इच्छाशक्तीमुळे कुणीही तुला थांबवू शकणार नाही आणि मी तुझी ह्यामध्ये नक्कीच मदत करेन. विल्माने सतत खूप मेहनत केली आणि एक दिवस तिला ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. विल्माचा सामना एका अशा धाविकासोबत झाला जिला आजवर कुणीच हरवू शकलं नव्हतं, जिचं नाव होतं जुता हेन. पहिली रेस 100 मीटर्सची होती, ज्यामध्ये विल्माने जुताला हरवून स्वर्णपदक जिंकलं. मग दुसरी रेस 200 मीटर्समध्येही विल्मासमोर जुताच होती. यामध्येही विल्माने जुताला हरवलं आणि दुसरं स्वर्णपदक जिंकलं. तिसरी रेस 400 मीटर्सची रिले रेस होती आणि विल्माचा सामना एकदा पुन्हा जुताबरोबरच होता. रिलेमध्ये रेसचा शेवटचा भाग टीमचा सर्वात वेगवान ॲथलेटच धावतो. विल्माच्या टीमचे 3 लोक रिले रेसच्या प्रारंभिक 3 भागांमध्ये धावले आणि सहजतेने बॅटन बदलली. जेव्हा विल्माची धावण्याची वेळ आली तेव्हा तिच्या हातातून बॅटन सुटली. पण विल्माने पाहिलं की दुसऱ्या टोकावर जुताही वेगाने धावत येतेय. विल्माने पडलेली बॅटन उचलली आणि मशिनीसारखी वेगाने धावली आणि जुताला तिसऱ्यांदा हरवलं आणि तिसऱ्या गोल्ड मेडलही तिने जिंकलं.
विल्माने नेहमी तिच्या विजयाचं संपूर्ण श्रेय तिच्या आईला दिलं, कारण की आईनेच तिच्यामध्ये ही आशा जिवंत ठेवली होती की तू चालू शकतेस, तू धावू शकतेस, तू सर्व काही करू शकतेस. याच आशा आणि विश्वासाने विल्माने अशक्याला शक्य केलं. आपण सगळ्यांनी विल्मा रुडोल्फच्या जीवनापासून प्रेरणा घेतली पाहिजे.